की कार्बन टेट्राक्लोराइड वॉटर सोबत रिएक्शन करत नाही, बरोबर ना, कारण त्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल नसतं. ह्याबद्दल आपण डिस्कस बी करणार आहोत आपण आज. तर वॉटर सोबत जर कार्बन टेट्राक्लोराइड रिएक्शन करत नसेल तर बाकीचे करत असतील ना, राईट ना. तर एक रिएक्शन दाखवतोय मुलांनो, दॅट इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस रिएक्शन ऑफ सिलिकॉन टेट्राक्लोराइड. सो गाइस, पुट ऑन द हेडिंग हायड्रोलिसिस ऑफ सिलिकॉन टेट्राक्लोराइड. ओके ना, हायड्रोलिसिस ऑफ सिलिकॉन टेट्राक्लोराइड. ह्या रिएक्शन मध्ये बघा मुलांनो कशी कशी रिएक्शन आहे ते. सिलिकॉन टेट्राक्लोराइडचं स्ट्रक्चर कसं असतं रे मुलांनो? हा सिलिकॉन आहे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असतं गाईस, अशा टाइपचं स्ट्रक्चर आहे सिलिकॉन टेट्राक्लोराइड, है ना. Cl4 दॅट इज SiCl4. अवघड आहे काही? अवघड अजिबात नाही. ती रिएक्शन कोणासोबत करायची? HOH, दॅट इज व्हॉट? वॉटर. हायड्रोलिसिस मीन्स व्हॉट? हायड्रोलिसिस मीन्स रिएक्शन विथ वॉटर. रिएक्शन विथ वॉटर इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस. आणि वॉटरला मी असं लिहिलंय, H2 ला मी कसं लिहिलं? HOH लिहिलं. तर लिहिण्याचं कारण असं आहे मुलांनो की ह्यामध्ये हा जो Cl आहे आणि हा H निघून जातो, हा H आणि Cl निघून जातो, म्हणजेच मायनस काय झालं रे मुलांनो? मायनस HCl निघून गेला. इथला Cl आणि इथला H राहिला काय? राहिला बघा मुलांनो, इथला OH ग्रुप इथे येऊन बसतो. तर काय होतं बघा, Si सिलिकॉन, इथे क्लोरीन आहे, इथं OH ग्रुप आला, इथं क्लोरीन आहे आणि इथं क्लोरीन आहे, म्हणजे एक OH ग्रुप सिलिकॉन मध्ये आला. असं किती वेळेस होतं रे मुलांनो? असं खूप वेळेस होतं. पुन्हा याची रिएक्शन कोणासोबत करा? HOH सोबत करा. म्हणजेच काय झाला? HOH सोबत केल्यानंतर इथला Cl आणि इथला H निघून जातात, दॅट इज द रिमूव्हल ऑफ अगेन HCl. म्हणजे Cl च्या ठिकाणी काय येणार? Cl च्या ठिकाणी OH येणार, दॅट इज व्हॉट? Si. हा Cl झाला, हा OH झाला, हा पण OH झाला आणि हा काय झाला? Cl झाला. क्लिअर आहे का गाईस? क्लिअर आहे का? यस. आता बघा मुलांनो, पुढची स्टेप बघा. पुढची पुन्हा एकदा रिएक्शन वॉटर सोबत करायची गाईस. वन्स अगेन ही रिएक्शन कोणासोबत करायची? वॉटर सोबत करायची. वॉटर मीन्स व्हॉट? HOH. क्लिअर गाईस? क्लिअर ना. तर इथली रिएक्शन कोणासोबत करायची? इथली रिएक्शन इथला H आणि इथला Cl, पुन्हा एकदा मायनस HCl निघून जाईल आणि इथं अजून एक OH. म्हणजेच काय होतं रे मुलांनो? Cl निघून जातो आणि OH येतोय. इथे किती OH आले? एक OH आला. इथे किती OH आले? दोन OH आले बघा मुलांनो. आता इथे किती येणार? तीन OH येणार आणि असं चालत राहणार. इथं Cl आहे, इथं पण OH आला, इथं पण OH ऑलरेडीच आहे, इथं पण OH आला. याची रिएक्शन अजून एकदा कुणासोबत होते मुलांनो? अजून एकदा वॉटर सोबत होते. वॉटर सोबत रिएक्शन झाल्यानंतर HOH, वॉटर सोबत रिएक्शन झाल्यानंतर इथला H आणि इथला Cl निघून जातो आणि फॉर्मेशन ऑफ फुल्ली हायड्रॉक्सी, 4 हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे, SiOH आणि हा OH आणि हा पण काय असेल मुलांनो? हा पण असेल OH असेल. एकच मिनिट गाईस, सिरियस करावं लागेल, बसत नाही है ना. असा कंपाऊंड बनेल. क्लिअर गाईस? क्लिअर झालं? सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस फेलो गाईस? इम्पॉर्टंट नाव आहे. रेड पेन यूज करतो. रेड पेन यूज केलं म्हणजेच काय? याचं नाव खूप इम्पॉर्टंट आहे मुलांनो. याचं नाव आहे सिलिसिक ऍसिड. सिलिसिक ऍसिड. सिलिसिक ऍसिड म्हणजेच whenever the silicon have the 4 OH group, at that time it is called as a silicic acid. काय म्हणतात मुलांनो? सिलिसिक ऍसिड म्हणतात. कमेंट चालल्या पाहिजेत. सिलिसिक ऍसिड म्हणतात. होप सो ही स्लाइड पण सगळ्याला समजली असेल. फटाफट कमेंट टाका सिलिसिक ऍसिड. सिलिसिक ऍसिड.
कमेंट बंद म्हणजे पैसे पडतात का? कमेंट चलत नाहीत, कमेंट वगैरे येत नाहीत, काय ना? सिलिसिक ऍसिड, सिलिसिक ऍसिड मध्ये SILICIC, सिलिसिक, SIC नाही, CIC, सिलिसिक ऍसिड. पॉइंट कळला का रे मुलांनो? आपल्या सिलिकॉन टेट्राक्लोराइड मध्ये किती क्लोरीन होते मुलांनो? स्टार्टिंगला 4 होते. 4 Cl च्या ऐवजी का आलेला आहे? OH ग्रुप आलेला आहे. अवघड आहे का? त्या कंपाऊंडला म्हणतात सिलिसिलिक ऍसिड म्हणतात मुलांनो. अवघड आहे का रे मुलांनो? अवघड अजिबात नाहीये. याला म्हणतात हायड्रोलिसिस रिएक्शन. होप सो हा पॉइंट क्लिअर झाला असेल. ओके, मला थोडस एकदा मला बघू द्या कोण कोण आहे कोण कोण नाही. ओके, क्लिअर झालं? सगळ्यांच्या कमेंट येऊ द्या. ओके, क्लिअर 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 क्लिअर. खूप व्यवस्थितपणे एक्सप्लेन केले मुलांनो. होप सो काहीच प्रॉब्लेम नसेल. चला मुलांनो, एक इम्पॉर्टंट डायलॉग चालू करतोय मुलांनो मी आता. खूपच तगडा पॉइंट, आजचा सगळ्यात तगडा पॉइंट चालू होणार आहे. तो पॉइंट ऍट अ टाइम सगळे ग्रुप एकत्र करणार आहे. सगळ्या ग्रुपमध्ये, 15 ग्रुपमध्ये, 16 ग्रुपमध्ये, 17 ग्रुपमध्ये, सगळ्यामध्ये जाऊन हा पॉइंट वेचून काढलाय मुलांनो. आणि सगळं वेचून एकत्रच तुम्हाला सांगतोय. हा जो पॉइंटचं नाव आहे ना मुलांनो, ह्या पॉइंटचं नाव आहे अनॉमलस बिहेवियर. अनॉमलस बिहेवियर मुलांनो. अनॉमलस बिहेवियर, बिहेवियर म्हणजे वागणूक, अनॉमलस म्हणजे वेगळी. अनॉमलस, ANO, एकच मिनिट, इथं एन असेल, एन. अनॉमलस बिहेवियर पॉइंट पूर्ण पी ब्लॉकचा बघायचा का? मी सध्या शिकवतोय 14 ग्रुप एलिमेंट, पण हा पॉइंट सगळा पी ब्लॉक मध्ये भिनलेला आहे. अनॉमलस म्हणजे वेगळे कोण असतात, वेगळे प्रॉपर्टीज. तर मुलांनो पॉइंट चालू करतोय आता, लक्ष द्या. पी ब्लॉक मध्ये अनॉमलस प्रॉपर्टी महत्वाचे आहेत. पी ब्लॉक साठीच्या बघतोय. पी ब्लॉक मध्ये ग्रुप कोणकोणते आहेत रे मुलांनो? 13 ग्रुप आहे, 14 आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आहे आणि 18 आहे. क्लिअर का रे मुलांनो? 18 ला मी सध्या लिहित नाही मुलांनो. 18 ला मी सध्या लिहित नाही, फक्त 13, 14, 16, 13, 14, 15, 16 पर्यंत जातो. आता याची पण ट्रिक्स तुम्हाला माहित आहे. बागीत BAGIT, बागीत डिवायडेड बाय लानल LANL. क्लिअर का? याची ट्रिक्स आहे ससी घे सन पंजाबी, है ना? ससी घे सन पंजाबी. याची आहे न पास NP AS SB आणि BI, न पास सब बी. याची आहे उससे टेपो, उससे टेपो. आणि ह्याचा आहे फसवी CBI आहेत. बरोबर ना? हे आपला पी ब्लॉक आहे मुलांना, राईट ना? ओके ना गाईज? इकडे लक्ष द्या. ह्या फॅमिलीला, ह्याला म्हणतात बोरॉन फॅमिली, ह्याला म्हणतात कार्बन फॅमिली, ह्याला म्हणतात नायट्रोजन फॅमिली, ह्याला म्हणतात ऑक्सिजन फॅमिली, ह्याला म्हणतात फ्लोरीन फॅमिली और हॅलोजन फॅमिली. गाईज हे जे अंडरलाईन केलेत ना मुलांनो, प्रत्येक ग्रुप मधला पहिला एलिमेंट हा बाकीच्या 4 एलिमेंट पेक्षा वेगळा आहे. बरोबर का? तर हे वेगळे प्रॉपर्टी दाखवतात. जे अनॉमलस बिहेवियर मी लिहिणार आहे ते जे बोरॉनचा असेल, तेच कार्बनचा असेल, तेच नायट्रोजनचा असेल आणि तेच फ्लोरीनचा असेल. तेच कुणाचा असेल? तेच फ्लोरीनचा असेल मुलांनो. तर लक्ष द्या सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी कान देऊन
ऐकायचं आहे. पॉइंट चालू करतोय. 4 पॉइंट आहेत बोरॉनचे, कार्बनचे 4 पॉइंट आहेत. सगळे पॉइंट सगळ्याचेच असतील. ठीक आहे ना. पहिल्या सुरू मी लिहितोय. पॉइंटचं नाव काय रे मुलांनो? पॉइंटचं नाव आहे अनॉमलस बिहेवियर. बरोबर का? खूप सो बघा, सगळ्यांचं कंबाईन एक 4 पॉइंट आहेत. बरोबर का? पॉइंटचं नाव आहे अनॉमलस बिहेवियर or anomalous behavior. मी बाहेर पडलो होतो त्यामुळं नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे दिसत नाही. आता सगळ्यांना दिसतंय का रे मुलांनो? सगळ्यांना दिसतंय का? तर अनॉमलस बिहेवियर मी आता कुणाची लिहितोय मुलांनो? मी आता लिहितोय कार्बनचे. आता मी लिहितोय कार्बनचे. जे कार्बनचे असतील तेच आणि नायट्रोजनचे असतील तेच ह्याचे असतील. 4 पॉइंट आहेत मुलांनो. व्यवस्थित लक्ष द्या आणि प्रॉपरली नोट डाऊन करून घ्या. राईट ना गाईस? शाला प्रोसीड फॉर द अनॉमलस बिहेवियर. पॉइंट नंबर 1. तरी पण एलिमेंट लिहितो मुलांनो. पॉइंट नंबर 1 आपली ट्रिक्स माहित आहे. सस्सी घे सन पंजाबी. राईट ना? ही आपली ट्रिक्स आहे 14 ची. पहिला पॉइंट लिहिलाय मुलांनो. कार्बन हा बाकीच्या 4 पेक्षा कसा वेगळा आहे त्याबद्दल सांगतो. हाऊ कार्बन इज डिफर फ्रॉम द अदर 4 एलिमेंट्स. फर्स्ट आहे मुलांनो तो छोटा डॉन आहे मुलांनो. कसला डॉन आहे? स्मॉलर साईज. त्याची साईज कशी आहे? स्मॉलर साईज आहे मुलांनो. सेकंड पॉइंट काय? ज्याची साईज स्मॉल असते त्याची आयोनायझेशन एंथॅल्पी कशी असते? हाय आयोनायझेशन एंथॅल्पी. स्मॉलर पेक्षा स्मॉलच करतो. स्मॉलर पेक्षा स्मॉल ऍटॉमिक साईज केलं तर चालेल. अजून मोर करेक्टली लिहितो. स्मॉल साईज और स्मॉल ऍटॉमिक साईज. तो सगळ्या साईज मध्ये सगळ्यात जास्त लहान असेल. स्मॉल ऍटॉमिक साईज. ज्याची साईज लहान असते त्याची आयोनायझेशन एंथॅल्पी ही जास्त असते. 2 पॉइंट क्लिअर झाले का रे मुलांनो? थर्ड पॉइंट मुलांनो. थर्ड पॉइंट आहे हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. थर्ड पॉइंट झाला. आणि लास्ट पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेल. अनअवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल. अनअवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल. हा पॉइंट मी एक्सप्लेन करेन, काही प्रॉब्लेम नाही. नोट डाऊन करून घ्या 4 पॉइंट. व्हॉट इज द अनॉमलस बिहेवियर ऑफ कार्बन? स्मॉल atomic size, high ionization enthalpy, high electronegativity, no availability of d orbital or unavailability of d orbital. त्याच्यामध्ये d orbital नसतं. हे 4 पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यात जास्त आयोनायझेशन एंथॅल्पीची असेल, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची असेल, ह्याच्यामध्ये डी ऑर्बिटल नसेल. कळलं का मुलांनो? आणि हा सगळ्यात स्मॉल पण असेल साईजनी. क्लिअर झाले पॉइंट? नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घ्या. अनॉमलस म्हणजे वेगळे, हटके. अनॉमलस मीन्स व्हॉट? हटके बिहेवियर्स. खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे मुलांनो, खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे. सगळ्याला पॉइंट कळला का? फक्त तुम्हाला शेवटचा पॉइंट कळला नसेल, अनअवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल है ना मुलांनो. तर पॉइंट गाईज मी कन्सेप्ट क्लिअर करू का रे मुलांनो? डोक्यामध्ये जास्त आपल्या डोक्यात त्यागा करून घ्यायचा नाही. थोडस पॉइंट एक्सप्लेन करतो, नंतर हा पॉइंट कडे येणार आहे. 4थ्या पॉइंटला मी एक्सप्लेन करणार आहे मी.
थोडस हा क्लिअर झाला पाहिजे पॉइंट, है ना. तर आता सांगितल्याप्रमाणे हेच प्रॉपर्टी हे कुणाचे असतील, बोरॉनचे असतील. कार्बनचे तर मी आता सांगितलं. हेच प्रॉपर्टी अनॉमलस नायट्रोजनचे असतील, हेच प्रॉपर्टी ऑक्सिजनचे असतील आणि हेच प्रॉपर्टी कुणाचे असतील, फ्लोरीनचे असतील. म्हणजे हे 4 पॉइंट, हे जे 4 पॉइंट आहे फक्त कार्बनला लागू पडत नाहीत, कुणाला पडतात. 13 ग्रुपचा एलिमेंट कोण आहे, सेनापती आहे बी. 14चा सेनापती कोण आहे, कार्बन. 15चा सेनापती कोण आहे, नायट्रोजन. 16चा सेनापती कोण आहे, ऑक्सिजन. आणि 17चा सेनापती कोण आहे, फ्लोरीन. एवढ्यासाठीचा एक पॉइंट आहे मुलांनो, अनॉमलस बिहेवियर ऑफ बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन आणि फ्लोरीन. सगळ्यासाठी हा उपयोगात येतो. झाल्यानंतर कमेंट करा, झाल्यानंतर कमेंट करा. एचईला नाही. काही मुलांच्या कमेंट आले सर 18 ग्रुप बद्दल, एचई बद्दल काही करत बसत नाही, कारण तो सेपरेट ग्रुप आहे. तो पी ब्लॉकचा ऍक्च्युअल कंटेंट येत नाही, पण पी ब्लॉक मध्ये आहे. एचईच नाहीये, नाही. तर पॉइंट काय डिस्कस करतोय मुलांनो, अनअवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल हा 4था पॉइंट करतोय. और कार्बन मध्ये काय नसतं रे मुलांनो, कार्बन मध्ये डी ऑर्बिटल नसतं. नो अवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल म्हणतो. पॉइंट बघा मुलांनो, खूप जबरदस्तपणे डिस्कस करतोय. कार्बन मध्ये कोण नसतं, डी ऑर्बिटल नसतो. पण सिलिकॉन मध्ये काय असतो, डी ऑर्बिटल. काय होतं रे मुलांनो, असतो. त्या डी ऑर्बिटलचं नाव काय आहे, डी ऑर्बिटलचं नाव आहे एक्सटेंडेड डी ऑर्बिटल. एक्सटेंडेड डी ऑर्बिटल म्हणतात. आता बघा कन्सेप्ट क्लिअर करतोय आणि पुढच्या स्लाइड वरती जाऊन मागल्या स्लाइड वरती येतोय. फक्त सब्र करा, थोडस रिलॅक्स राहा. तर आता बघा मुलांना ह्या स्लाइड वरती क्लिअर करतो. यस, ग्रीन पेन घेतो. कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय मुलांनो, 6. बघा बरं का, 6. 1s2 2s2 2p2 है ना, 2p2 है ना. 2p2 च्या पुढे 4 आणि 2 6. ह्याच्या पुढे काय रे मुलांनो, 1s2 2s2 2p2. ह्याच्या पुढे डी ऑर्बिटल असेल का, ह्याच्या पुढे डी ऑर्बिटल काहीही नाही. बरोबर का, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जात नाहीत. बरोबर का, ह्याच्यामध्ये डी ऑर्बिटल पुढे नाही. आता हेच बघा, इकडे बघा, ह्याच्यामध्ये एक्सटेंडेड डी ऑर्बिटल आहे का, ह्याच्यामध्ये एक्सटेंडेड डी ऑर्बिटल नसतं. ह्याच्यामध्ये काय का, बरोबर का. तर ह्याच्यामध्ये बघा कार्बन झालं, डी ऑर्बिटल नाही ह्याच्यामध्ये. आता सिलिकॉन मध्ये बघा मुलांना, सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 14 आहे, है ना. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 14 आहे. 1s2 2s2 2p6 10 झाले. 3s2 है ना, 3s2 3p2 3p2 नंतर काय तरी मुलांनो 4s असतं. 4s नंतर 3d असतात. ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाहीयेत, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाहीयेत, तरी पण हे ऑर्बिटल प्रेझेंट असतात. त्या ऑर्बिटललाच म्हणतात एक्सटेंडेड ऑर्बिटल्स. इलेक्ट्रॉन नसतात तरी पण ऑर्बिटल प्रेझेंट असतात, त्या ऑर्बिटलला म्हणतात एक्सटेंडेड ऑर्बिटल्स. मुलांनो लक्षात घ्या, एक चेन्नई एक्सप्रेस ट्रेन आहे, त्याच्यामध्ये डब्बे आहेत, हे इंजिन आहे त्याचं. इथं ड्रायव्हर बसलेला आहे स्टेअरिंग घेऊन. स्टेअरिंग असते का रे ट्रेनला, स्टेअरिंग घेऊन ड्रायव्हर बसलेला आहे, त्याचे डब्बे आहेत मुलांनो. इथं पॅसेंजर्स आहेत, पॅसेंजर मध्ये इथं पॅसेंजर बसलेले आहेत मुलांनो. बरोबर का, हे पॅसेंजर्स आहेत सगळ्या डब्यामध्ये. नंतर 2 डब्बे जोडलेत मुलांनो, याच्यामध्ये पण पॅसेंजर आहेत, याच्यामध्ये पण पॅसेंजर आहेत. बरोबर का, पॅसेंजर आहेत, पण 2 असे काही डब्बे पण आहेत त्याच्यामध्ये टोटल रिकामी आहेत, त्याच्यामध्ये पॅसेंजर्स आहेत. त्यालाच म्हणतात एक्सटेंडेड डब्बेज.
बरोबर का? ह्याला काय म्हणतात? एक्सटेंडेड बॉक्सेस म्हणतात. तसंच ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जरी नसतील, ऑर्बिटल प्रेझेंट असतात. ते कसं कळतं मुलांना? एक्स रे केल्यानंतर कळतं. कशाने कळतं? एक्स रे डिफ्रॅक्शन म्हणतात. त्यालाच म्हणतात इंग्लिश मध्ये नाव आहे XRD म्हणतात. XRD म्हणजे एक्स रे डिफ्रॅक्शन. एक्स रे डिफ्रॅक्शन म्हणतात. त्याची फोटो काढल्यानंतर दिसतात की त्यामध्ये एक्सटेंडेड डी ऑर्बिटल आहे. इलेक्ट्रॉन नाहीत पण एक्सटेंडेड डी ऑर्बिटल आहेत. पण एक्सटेंडेड डी ऑर्बिटल कुणामध्ये नसतात? एक्सटेंडेड डी ऑर्बिटल बोरॉन मध्ये नसतात, कार्बन मध्ये नसतात, नायट्रोजन मध्ये नसतात, ऑक्सिजन मध्ये नसतात आणि फ्लोरीन मध्ये नसतात. बाकीच्या एलिमेंट मध्ये एक्सटेंडेड डी ऑर्बिटल प्रेझेंट असतो. त्यांची फोटो काढल्यानंतर ते ऑर्बिटल सायंटिस्टला दिसले आणि यांची फोटो काढल्यानंतर पुढे डी ऑर्बिटल दिसला नाही. म्हणजेच काय? त्याला इंग्लिश मध्ये लिहावं लागतं ना मुलांनो, नॉन अवेबिलिटी ऑफ डी ऑर्बिटल. कळलं का रे मुलांनो? हा पॉइंट क्लिअर झाला का? फोटो काढल्यानंतर इथं डी ऑर्बिटल दिसलाच नाही. त्यांची सिलिकॉनची काढलं, बाकीच्या एलिमेंटची फोटो काढली, याची फोटो काढली, सनची फोटो काढली, पंजाबीची फोटो काढली, याच्यामध्ये डी ऑर्बिटल होता पण ह्याच्यामध्ये डी ऑर्बिटल नव्हता. फोटोत हे दिसलेत रे मुलांनो. पॉइंट क्लिअर झाला का गाईज? पॉइंट क्लिअर झाला का? फक्त एक वर्ड होता मुलांनो, नो एक्सटेंडेड डी ऑर्बिटल. मी त्या नो एक्सटेंडेड डी ऑर्बिटलची पूर्ण पोस्टमॉर्टम केलं. होप सो हा पॉइंट कळला असेल. खूप महत्वाचा पार्ट होता. काही लोक 15 ग्रुप करत असतील, काही लोक 16 ग्रुप करत असतील, पण सगळ्याला हा पॉइंट कळला असेल. कळला असेल तर कमेंट टाका. कळला असेल तर कमेंट टाका. बऱ्याचशा मुलांच्या कमेंट येत नाहीत. फक्त पोरं बघलालेत का नाही की माहित नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरी ढासू पॉइंट. म्हणजे कुणाकुणामध्ये एक्सटेंडेड डी ऑर्बिटल नसतो रे मुलांनो. लक्षात ठेवा, सेनापतीकडे डी ऑर्बिटल नसतो. सेनापती कोण कोण आहेत? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे सेनापती आहेत. त्यांच्याकडे डी ऑर्बिटल नसतो. and that point is called as anomalous behavior of carbon. तर तुम्ही एक्सटेंड करू शकता. बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे 4 पॉइंट सगळ्यासाठी कॉमन असतील. क्लियर? होप सो गाइस. चालू मोड द नेक्स्ट पॉइंट. इथपर्यंत ओके झाला असेल. आता कार्बनचं बघा मुलांनो. कार्बन बद्दलचे पोरं लय डेंजर का नाही, नुसते थंब करायला लागले रे पोरं आपले. कंटेंट मुलांनो, कंटेंटच एवढा स्ट्रॉंग देतोय. कंटेंटच एवढा स्ट्रॉंग देतोय गाईज. बरेचशी मुलं आता जॉईन झालेत, बरोबर का? आणि बरेचसे पोरं आपले सकाळी व्यवस्थित झोप आलेत, सकाळच्या लेक्चर मध्ये येत नाहीत. काही जण आता, काही जण काय करायलेत माहित नाही, काही जण आता जॉईन झालेत. लेक्चर संपत आलं, जॉईन होतात आता. कसं करायचं? रंग आहे की नाही सांगा बरं मला. काही जण मला प्रायव्हेटली कमेंट करतायत. ओके चला, हरकत नाही. तर मुलांनो, कार्बन बद्दलच्या प्रॉपर्टी बघतोय आपण. कार्बन बद्दल बघतो मुलांनो. कार्बन हा रंगीला आहे मुलांनो, खूपच रंगील प्राणी आहे. तो काय आहे बाबा? त्याची एक ॲबिलिटी आहे. कसली ॲबिलिटी आहे? ॲबिलिटी आहे त्याची. काय आहे? ॲबिलिटी टू फॉर्म p pi मल्टिपल बॉन्ड. सध्याला p पाय म्हणजे एक पाय बॉन्ड म्हणा. पी ऑर्बिटल यूज करतात म्हणून पी पाय म्हणतात. म्हणजे कार्बनची काय मुलांना मल्टिपल बॉन्ड करतात. फॉर एक्झाम्पल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो अल्किन मध्ये. क्लिअर आहे का? है ना?
कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो अल्काइन मध्ये, है ना मुलांना. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असतो, ह्याला कार्बोनिल कार्बन म्हणतात, कार्बोनिल ग्रुप म्हणतात. काय म्हणतात ह्याला? कार्बोनिल ग्रुप म्हणतात. लिहून घ्या ज्यांना माहित नाही त्यांना. कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असतो मुलांना, ह्याला सायनाइड म्हणतात और ह्याला नायट्राइल म्हणतात. काय म्हणतात? नायट्राइल म्हणतात. नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे ना. कार्बन डबल बॉन्ड सल्फर सल्फाइड म्हणतात, बरोबर ना. कार्बन बाय सल्फाइड असतो, बरोबर का. असे डबल बॉन्ड असतात मुलांना. ऍक्च्युली हा CS2 असतो, CS2 असतो, बरोबर ना. पण CS2 मध्ये कार्बन कार्बन सल्फर असं असतं बॉन्ड, ठीक आहे ना. पण एकच बॉन्ड आहे ना, सल्फाइड बॉन्ड म्हणतात. सल्फाइड बॉन्ड असतो, ह्याला म्हणतात सल्फाइड बॉन्ड. सल्फाइड बॉन्ड म्हणजे काय रे मुलांनो? ज्याच्यामध्ये सल्फरची व्हॅलेन्सी किती असते? -2 असते, सल्फाइड म्हणतात. सल्फरची व्हॅलेन्सी किती असते? -2 असते. फटाफट नोट डाऊन करून घ्या. म्हणजेच कार्बन कसा रंगील प्राणी आहे, रंगील हा रंग जडला पाहिजे मुलांनो, तो मल्टिपल बॉन्ड बनवतो. का कसे बॉन्ड बनवतो? मल्टिपल बॉन्ड बनवतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड बनवतो, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड बनवतो. इथं डबल बॉन्ड आहे, इथं ट्रिपल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. क्लिअर झालं का पॉइंट? लिहून घ्या मुलांनो. नोट डाऊन करून घ्या. झालं का? व्हेरी गुड. तर मुलांना नवीन प्रॉपर्टी आहे बघा, 10वी मध्ये तुम्ही शिकला होतात. वाह, ब्रँड इज ब्रँड. वाह वाह वाह. अभिषेक फंडनी मेसेज केला मस्त, ब्रँड इज ब्रँड. पाटील सर ब्रँड, है ना. अभिषेकचा मेसेज असतो, ब्रँड इज ब्रँड, पाटील सर ब्रँड. आणि असे मेसेज एव्हरीवन करणार, प्रायव्हेट करतात, म्हणजे दिसा फक्त पाटील सर सगळ्याला दिसतो ना बाबा, ठीक आहे. बरोबर ना, सगळ्याला दिसते ना, असे चांगले मेसेज सगळ्याला दिसते. समजलं नाही ते सांग ना प्रायव्हेट मध्ये. ठीक आहे, चला मुलांनो, नवीन पॉइंट आहे. पॉइंटचं नाव आहे कॅटेनेशन. आता मुलांनो मस्त, आता एक कॅटेनेशन नावाचा हे करूयात मुलांनो. आता मुंबई इंडियन्सची मॅच आहे पोरांनो 19 तारखेला, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई, बरोबर का. कॅटेनेशन, कॅटेनेशन. व्हॉट इज मीन बाय कॅटेनेशन? कॅटेनेशन म्हणजे काय रे मुलांनो? एकच वाक्य सांगतो. कॅटेनेशन ही प्रॉपर्टी आहे, वन प्रॉपर्टी ऑफ कार्बन, प्रॉपर्टी ऑफ कार्बन, कॅटेनेशन, बरोबर का. पोराने आता ब्ल्यू कडे चालू झाले बघा. मुंबईची मॅच म्हणल्यानंतर ब्ल्यू, चला मी पण ब्ल्यूच घेतो थोडा वेळ, बरोबर का. ब्ल्यू घेतो, ब्ल्यू इंडियाचा कलर आहे पोरांनो, बरोबर का. हे चेन्नईचा कलर आहे ना. हा चेन्नईचा कलर आहे ब्ल्यू, मुंबईचा कलर आहे आणि इंडियाचा कलर आहे, ठीक आहे. चला, कॅटेनेशन मीन्स व्हॉट गाइस? कॅटेनेशन म्हणजे सेल्फ लिंकेज. स्वतःलाच अटॅच करायचं, बरोबर ना. कॅटेनेशन म्हणजे काय मुलांनो? सेल्फ लिंकेज. म्हणजे का? म्हणजे काय रे मुलांनो? म्हणजेच काय? कार्बन कार्बन बॉन्ड असते बघा, चेन असते, कार्बन कार्बन लांब चेन असते. का होते रे मुलांनो? एक कार्बन दुसऱ्या कार्बनला अटॅच होतो, म्हणजेच त्या प्रॉपर्टीला म्हणतात कॅटेनेशन. आणि कार्बन कार्बन जो बॉन्ड असतो मुलांनो, तो कसा असतो? व्हेरी स्ट्रॉंग असतो. कसा असतो?
व्हेरी स्ट्रॉंग असतो. आता कॅटेनेशनची ऑर्डर बघा, महत्वाचा ट्रेंड आहे, नोट डाऊन करून घ्या. कॅटेनेशनची ऑर्डर बघा, महत्वाचा ट्रेंड आहे, लिहून घ्या मुलांनो. कॅटेनेशन ऑर्डर म्हणतो मी त्याला. काय म्हणतो त्याला? कॅटेनेशन ऑर्डर म्हणतो. कॅटेनेशन ऑर्डर कशी असते रे मुलांनो? आपले किती एलिमेंट आहेत? ससी गे सन पंजाबी. कॅटेनेशन ऑर्डर नेक्स्ट ला लिहितो. कॅटेनेशन ऑर्डर, बरोबर का? आपले एलिमेंट काय आहेत रे मुलांनो? आवर एलिमेंट आर स सी गे सन पंजाबी. क्लिअर आहे का गाईस? स सी गे सन पंजाबी. सगळ्यात जास्त कॅटेनेशन कुणाचं होतं मुलांनो? सगळ्यात जास्त कॅटेनेशन कार्बनचं होतं. नंतर कुणाचं होतं? सिलिकॉनचं होतं. कार्बनचं कॅटेनेशन खूप खूप जास्त प्रमाणात होतं मुलांनो, दॅन द सिलिकॉन. आणि सिलिकॉनचं जास्त होतं जी पेक्षा. जीचं सेम असतं, जीचं आणि एसएनचं काय असतं मुलांनो? सेम असतं. ऐका, लक्षात घ्या, याचं कसं ट्रेंड लिहू शकतो बघा मुलांनो. जीचं आणि एसएनचं सेम असतं कॅटेनेशन. क्लिअर गाईस? आणि पीबी हा कॅटेनेशन शो करत नाही. तर मी ट्रेंड कसा लिहितोय बघा मुलांनो, लक्षात ठेवा कॅटेनेशनचा ट्रेंड. कार्बन हा व्हेरी शो द लार्ज कॅटेनेशन, मोर कॅटेनेशन दॅन द सिलिकॉन. सिलिकॉन पेक्षा असतं जीच, आणि जीच ऑलमोस्ट सिमिलर असतं सन सोबत. आणि शेवटी लिहू शकतो आपण पीबी डज नॉट शो कॅटेनेशन. पीबी रेड पेन यूज करतो मुलांनो, महत्वाचं आहे, नाहीतर चेन्नईसाठी आपण थोडं सपोर्ट करता, बरोबर ना? डज नॉट शो कॅटेनेशन. सॉरी, कॅटेनेशनची स्पेलिंग CATENETION हो ना? कॅटानेशन केलं होतं मी, कॅटेनेशन चुकून झालं, जास्त टेन्शन नका घेऊ. ओके ना गाईस? कॅटेनेशन डज नॉट शो कॅटेनेशन. पॉइंट क्लिअर झाला का गाईज? पॉइंट क्लिअर झाला का? कमेंट टाका फास्ट. यस, खूप जबरदस्तपणे एक्सप्लेन केलेलं आहे. कार्बन तर सगळीकडेच बॉन्ड बनवतात हो. सिलिकॉनचे पण असे नेटवर्किंग असते बघा मुलांनो. सिलिकॉन आहे ना, सिलिकॉन आहे ना, असं सिलिकॉन असतं बघा मुलांनो. सिलिकॉनचे पण असे बॉन्ड असतात, म्हणजे हे पण कॅटेनेशन दाखवतात. सिलिकॉन पण असे कॅटेनेशन दाखवतात. नेटवर्क बनवतं ना सिलिकॉनचं पण, है ना? पण जास्त कोण करतं मुलांनो? कार्बन जास्त असतं, नंतर सिलिकॉन, नंतर जी आणि एसएन सेम असतात. आणि पीबी डज नॉट शो द कॅटेनेशन गाइज. And that's it about the catenation. होप सो हा पॉइंट कळला असेल तुम्हाला. कळला असेल तर कमेंट टाका मुलांनो. खूप जबरदस्तपणे कंटेंट आपण देतोय. जबरदस्त चालू आहे, जबरदस्त. पोरं कमेंट लिहित जोरात टाकालेत रे. अभिषेक पण क्लास जॉईन करा, टाइम घालू नका, सर भेटणार नाहीत. ओके, व्हेरी गुड गाइज, थँक्यू सो मच. खतरनाक कंटेंट चालू आहे मुलांनो. येतं रे रिझल्ट पोरांनो, थोडंसं करावं लागतं प्रयत्न. नेक्स्ट पॉइंट आहे मुलांनो, लास्ट पॉइंट आहे. थोडंसं लास्ट पॉइंट कधी जास्त घेऊ का नको सांगा. घ्यायचं असेल तर मी घेतो, मला काही प्रॉब्लेम नाही. पाहिजे असेल सांगा. कडक पॉइंट चालू आहेत रे मुलांनो, कडक 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 पॉइंट चालू आहेत बघा. नेक्स्ट पॉइंट बघा मुलांनो, तुमच्यासाठी फक्त बघा, स्लाइडिंग बघा रे मुलांनो. डायमंड म्हणतात त्याला, डायमंड. काय म्हणतात त्याला? डायमंड. हे डायमंडचं स्ट्रक्चर आहे. काय म्हणतात हे? डायमंड. डोक्यात घुसलं पाहिजे. त्याला म्हणतात ग्राफाइट. ग्राफाइट पण बघायचं आपल्याला, उद्या बघूयात आपण. थोडं महत्वाचा पॉइंट आहे हे. ग्राफाइट आहे मुलांनो. आणि हा आहे सॉकर बॉल, फ्लोरेन्स म्हणतात. दीज आर द अलॉट्रॉप्स ऑफ द कार्बन गाइज. विल डिस्कस ऑन द टुमारो.